मंडळी, झी मराठीवर लवकरच 2 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। यामध्ये राकेश बापट आणि वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेली नवरी मिळे हिटलरला, यासोबतच अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदलकर यांची पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका। या दोन्ही मालिका 18 मार्चपासून अनुक्रमे रात्री 9:30 आणि 10 वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहेत। तर या 2 नवीन मालिकांसाठी झी मराठीवरील एक प्रसिद्ध कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। तर हा कार्यक्रम आहे गेली 10 वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा चला हवा येऊ द्या हा शो। तर गेली 10 वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा चला हवा येऊ द्या शो हा फायनली बंद होत आहे। या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर दिले। यामध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिगे, भरत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे, निलेश साबळे यासारखे कलाकार घराघरात लोकप्रिय झाले। गेली 10 वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंच, परंतु बऱ्याचशा वेळी या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या रोषाला सुद्धा सामोरं जावं लागलं होतं। आता या मागील काही वर्षात प्रेक्षकांची थोडीशी नाराजी या कार्यक्रमावर पाहायला मिळाली। दरम्यान काही दिवसापूर्वीच निलेश साबळे यांनी या कार्यक्रमाला रामराम ठोकला होता। तर या अगोदर कुशल बद्रिगे यांनी सुद्धा एका हिंदी कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम सोडल्याचं सांगितलं होतं। तर नुकताच या कार्यक्रमाचा दशकपूर्ती सोहळा पार पडला। या कार्यक्रमात निलेश साबळे आणि सागर कारंडे सोडून सगळेच कलाकार उपस्थित होते। तर या कार्यक्रमात निलेश साबळे आणि सागर कारंडे हे 2 कलाकार नव्हते, त्यामुळे सुद्धा या कार्यक्रमावर टीका झालेली पाहायला मिळाली। तर फायनली चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। सध्या या शोला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक विशेष एपिसोडचं शूटिंग सुरू आहे। त्यानंतर हा शो ऑफ एअर केला जाणार आहे। तर येत्या 16 आणि 17 मार्चला या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे। तर गेली 10 वर्ष मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही प्लॅटफॉर्मचं प्रमोशन करणारा आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा हा कार्यक्रम आता निरोप घेत आहे। याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।